त्र्यंबकेश्वर येथे अतिक्रमण हटाव मोहिमेवरून तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थानिकांनी प्रशासनाच्या कारवाईविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने मंदिर परिसरातील आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी व्यावसायिकांना 3 दिवसांची मुदत दिली होती। ही मुदत संपल्यानंतर प्रशासन स्वतःहून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि भाविकांना चालण्यासाठी रस्ते मोकळे करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। अनेक स्थानिक दुकानदार आणि टपरीधारकांनी या कारवाईला विरोध केला असून पर्यायी जागा दिल्याशिवाय आम्ही आमची दुकाने काढणार नाही अशी मागणी त्यांनी केली आहे। व्यापाऱ्यांच्या मते ही बांधकामे अनेक वर्षांपासूनची असून अचानक होणाऱ्या या कारवाईमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे। रस्ते रुंद झाल्यामुळे मंदिराकडे जाणारा मार्ग सुटसुटीत होईल असा प्रशासनाचा दावा आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।